आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन 1000 लोकांना महाप्रसादाचं वाटप केलं आहे. जवळजवळ आता 50,000 लोकांना इथं दक्षिण सोलापूरच्या अन्नदान केलेलं आहे. तसेच आम्ही नवीन उपक्रम घेत आहोत. हिंदू रूढी परंपरा ह्या झपाट्याने पुढे आल्या पाहिजे आणि नवीन पिढीला त्याची ओळख झाली पाहिजे. यामुळे आम्ही ही दहीहंडी पहिल्यांदाच सोलापुरामध्ये एवढी मोठी भव्य दिव्य दहीहंडी आम्ही आयोजित केली आहे. आणि या दहीहंडीसाठी सातारा, सांगली, ठाणे, मुंबई येथून आम्ही संघ आणलेले आहेत. तसेच सोलापूरचेही स्थानिक संघ या खेळामध्ये भाग घेत आहेत. पहिलं बक्षीस आम्ही 5 लाख रुपये ठेवलेलं आहे. तसेच या दहीहंडीला सर्व पक्षातील बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीचे आहेत, शिवसेने शिंदे गटाचे आहेत, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि जुळे सोलापूर भागातील पावसामुळे आता थोड्या दहीहंडीमध्ये सहभागी होतील. हा उपक्रम आम्ही दरवर्षी करणार आहे आणि सर्वसामान्यांच्या भल्याचं राजकारण इथं आम्ही यापुढे इथून या काळात पुढे करणार आहोत. लोकांसाठी काहीतरी करायची आमची तळमळ आहे. माझा जो मंत्रालयातला 19 वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे तो सर्वसामान्यांच्या कामी लावण्यासाठी मी हे काम करत आहे. भाऊ, आपल्याला माहितीच आहे, मी आमदार महेश नागरे साहेबांचा 10 वर्ष त्याला पीएम म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी मी इथले जे पालकमंत्री होते त्यांचा 10 वर्ष म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मला सर्व पक्षीय नगरसेवक, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे सर्वपक्षीय नगरसेवक ओळखतात. भाऊंना माझी विनंती आहे की आपण या निमित्तानं आम्हाला प्रोत्साहनपर 2 शब्द बोलून मार्गदर्शन करावं आणि आम्हाला ताकद द्यावी. परंतु संस्कार आहेत ते सामाजिक कार्याचे, संस्कार आहेत ते गोरगरिबांना मदत करण्याचे, संस्कार आहेत गरजूंच्या हा नयनरम्य असा सोहळा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आपले खूप मनापासून स्वागत करत असताना काशीनाथजी बरगुंडके सर यांना विनंती करते आपण 2 शब्द बोलावे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. Yeah.
उत्सव होतोय. मी सर्वप्रथम सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या प्रमुखांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक कार्यात असणारे युवराज भैया असतील आणि तसं वेळोवेळी मंत्रालयामध्ये किंवा गोव्याच्या प्रचारामध्ये सोमेश आमच्या सोबत होते, भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी महेशदादा सोबत. खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम या सोलापूरमध्ये एक चांगला पायंडा सुरू व्हावा म्हणून युवराज भैया आणि सोमेश वैद्य हे दोघं मिळून करतायत. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो. खरं तर हिंदू धर्मामधील एक परंपरा म्हणावं लागेल, एक चांगला उत्सव म्हणावा लागेल की एक दहीहंडी उत्सव म्हणून आपण सर्वजण साजरे करतो. याच्यातून आपल्या धर्माच्या एकतेचा संदेश जातो. समाजातील सर्व समाज घटकाला सोबत घेऊन अशी जर आपण हंडी उभा केली तर निश्चित एक चांगलं यश आपल्याला मिळतं. हा एक संकल्प आणि संदेश याच्या माध्यमातून आपण देत असतो. सोमेशजी असतील, युवराज भैया असतील, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की समाजातली चांगली माणसं एकत्र आले तर निश्चित भविष्यामध्ये चांगलं काहीतरी आपल्या हातून घडत असतं. त्यामुळे मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. मी पाहिलं की ठाण्यापासून काही संघ या ठिकाणी आलेले आहेत. आपण सगळ्यांनी सुरक्षित आणि एक चांगली दहीहंडीचे थर आपण रचावेत आणि निश्चित आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस माझी आणि युवराज भैयाची महाराष्ट्राची भेट झाली. एक धनरेचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी समाजाच्या वाड्या वस्त्या असतील, तांडे असतील, या सगळ्यावरती एक चांगला संपर्क असणारा कार्यकर्ता आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये चांगलं काम करतात आणि त्यांच्या जोडीला सोमेश आमचा तसा मंत्रालयामध्ये भेट होणारा कार्यकर्ता आज या ठिकाणी सामाजिक कार्याला सुरुवात करतो. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून देव, देश आणि धर्माची सेवा घडो हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय श्रीराम. Hey!
दहीहंडीच्या या सुंदर अशा सोहळ्याला सर्वांचाच मनापासून सलाम। उत्सवाच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्या परंपरेचा वाटावा अभिमान या शुभेच्छा देऊन खरं तर या ठिकाणी आजच्या या सुंदर अशा भव्य दिव्य अशा दहीहंडी उत्सव सोहळ्याला या ठिकाणी या बालगोपिकांनी खरं तर सलामी देत सुंदर अशी सुरुवात केलेली आहे। तब्बल 5 थरांनी खरं तर ही सलामी झालेली आहे। सर्व तरुणींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या घेऊया आपण। अतिशय भक्तीच्या शक्तीने खरं तर या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। पंचथरांनी आपण दहीहंडीला सलामी दिलेली आहे। एवढ्या बरसणाऱ्या पावसाचं वातावरण असताना बाल हनुमान लेडीज ग्रुपच्या वतीनं दहीहंडीला सलामी देण्यात आलेली आहे। आता मात्र थोडे कमी टाळ्या वाजले, पण आमचा पुढचा परफॉर्मन्स आहे त्याला लई टाळ्या लई शिट्ट्या पाहिजे बघा, तर आम्ही परफॉर्म करणार नाही तर नाव बदला वैदी साहेबांचं। वैद्य सर यांना खूप खूप शुभेच्छा। तुमची पुढची वाटचाल आणि तुमचं पुढचं काम हे आम्हाला कायम बघायला मिळेलच आणि तुम्ही उत्तरोत्तर तुम्ही असंच काम करत राहाल आणि युवराज सर जे आहेत त्यांची साथ तुम्हाला अशीच लाभेल ही मी सदिच्छा व्यक्त करते। थँक्यू। व्यासपीठावर यावं आपला मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो आहोत। आपण चित्रकलारक खेळ पाहणार आहोत। संकल्प प्रतिष्ठान इंदापूर या संघाचा म्युझिक स्टार्ट म्हणा। चंद्रकांत शहापुरे साहेब, आदरणीय शहापुरे साहेबांना ही विनंती आपण त्वरित मंचावर या ठिकाणी उपस्थित राहायचे। आदरणीय शहापुरे साहेब, चंद्रकांत शहापुरे साहेब। सन्माननीय सदाशिवजी वटमाने सर, दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्ष यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्यालाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय। सुंदर असा सोलापूर जिल्ह्यातला सर्वात मोठा दहीहंडी उत्सवाचा सोहळा या ठिकाणी आपण अनुभवत आहोत। असे सोनाई फाउंडेशनचे सर्वेसेवा आदरणीय युवराज भैया राठोड खरं तर जनसेवा हीच ईश्वर सेवा हे उद्दिष्ट उराशी बाळगून नेहमीच तळागाळातल्या प्रत्येक घटकासाठी अहोरात्र काम करणाऱ्या समाजहित बघणाऱ्या खरं तर अशा या आदरणीय कार्यसम्राट युवराज भैया राठोड यांच्या वतीनं आजचा हा सुंदर असा दहीहंडीचा सुंदर असा देखणा सोहळा सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीने या ठिकाणी संपन्न होतो।
6 थर झालेले आहेत. 6 थर आमदार प्रताप सरनाईक यांचं साथ असलेला हा संघ आहे. प्रताप सरनाईकांचं नाव हे उंचावत आहे. दहीहंडीची सलामी देऊन 6 थरांची ही चित्तथरारी अशी सलामी या ठिकाणी आपण सर्वांनीच आजमावलेली आहे. सर्वांनी टाळ्या वाजून या संघाचं अभिनंदन करायचंय. संभाजी आरमारचे आदरणीय श्री श्रीकांत बापू डांगे साहेब तथा तात्या वाघमारे साहेब, शिवाजी तात्या वाघमारे यांचे देखील या शुभदिनी आगमन झालेलं आहे. स्वयं शिक्षा फाउंडेशन तथा सोनाई फाउंडेशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय शिवाजी तात्या वाघमारे तथा श्रीकांतजी डांगे साहेब यांचं सहर्ष स्वागत. दह्यात साखर आणि आपली सलामी इथे उपस्थित असलेले लोक पाहतच आहेत, परंतु सोलापुरातले साधारणपणे 2 ते 3 लाख लोक आपली सलामी पाहत आहेत. अत्यंत छान सलामी यांनी दिलेली आहे. ठाण्याचा हा संघ आहे. ओम साई अशा गर्जना खेळाडू देत आहेत. तरी दह्यात साखर आणि साखरेत भात. दहीहंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ. फोडूया हंडी लावून उंच थर. जोशात करूया दहीहंडीचा आजचा हा थाट. सोनाई फाउंडेशन आणि स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या वतीनं हा भव्य दिव्य असा दहीहंडीचा उत्सव संपूर्ण सोलापूर या ग्रुपसाठी का जोरदार तालियां. हम क्यों गम करे जो हमें मिले भैया, हम क्यों गम करे. जिल्हा परिषद महासंघ कर्मचारी संघटना विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य पाऊस येण्याआधी आणखी 2 महत्वाचे परफॉर्मन्स सुद्धा बाकी आहेत, त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचे ही विनंती. ट्रेन पासपोर्ट ट्रेन खाली आहे.
सगळे मिक्स आहे मिक्स आहे मिक्स आहे मिक्स आहे. जोरदार टाळ्या दिव्यांगासाठी आपण वाजवणार आहोत. अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स तिने या ठिकाणी सादर केलेला आहे. स्वयं शिक्षा फाउंडेशन आणि भव्य दिव्य असा दहीहंडी उत्सवाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या सुंदर अशा सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होत आहात. आपण सर्व राधेची भक्ती, बासरीची गोडी, लोण्याचा स्वाद, सोबतीला गोपिकांचा रास, मिळून साजरा करू दहीहंडीचा हा उत्सव खास. यानंतर मात्र
वालों मुझे पहचानो कहाँ से अत्यंत छान खेळ खेळलेला आहे बारामती संघाने. पाठीमागच्यांनी पण याचा प्रयत्न महिलांना आपण दहीहंडी फोडण्याची संधी दिलेली आहे. त्यांना गोपिका जिल्हा संघाने अखेर हा मान मिळवलेला आहे. आजचा सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचा हा जो सुंदर असा जोरदार टाळ्यांनी या संघांचं आपण अभिनंदन करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा आवाज घुमला पाहिजे. साऊंड एकदाच लावायचा समोरच्याला काळ करायचा. युवराज भायांची हवा हवा. उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरण संपन्न करतो आहोत. ज्यांच्यामुळे खरं तर हा भव्य दिव्य असा देखणा दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला असे अरिहंत डेव्हलपर्सचे आदरणीय भंडारी सर यांच्या सुद्धा शुभ हस्ते ट्रॉफी आणि बक्षीस देऊन या ठिकाणी जाते. या दहीहंडी उत्सवाचे मानकरी आपण गोपिकांचा हा ग्रुप आहे. बाल तूप करावं तितकं थोडं आहे. बाल हनुमानची ट्रॉफी देऊन या ठिकाणी आणि बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं गेलं. भैया इथं इकडे सोलापूरच्या समाज कार्यामध्ये आता सतत